नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ नवीन बघत असाल, चॅनलला नवीन व्हिजिट केले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग चालू करूया व्हिडिओ. तर आजचा टॉपिक आहे जावास्क्रिप्ट स्ट्रिंग सर्च अँड टेम्पलेट्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते जावास्क्रिप्टचे स्ट्रिंगचे मेथड्स, स्ट्रिंग मॅनिप्युलेशन्स आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर त्या मेथडचा यूज करून आपण करू शकतो. तर सगळ्याच मेथड्स मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रिंगला आपण एखादी व्हॅल्यू जी आहे किंवा एखादा जे एक शब्द आहे, ते शब्द किंवा कॅरेक्टर जो आहे तो आपण स्ट्रिंगमध्ये कोणत्या पद्धतीने सर्च करू शकतो, आणि सर्चिंगचे वेगवेगळे जे डिफरंट काइंड ऑफ मेथड्स आहेत ते आज आपण बघणार आहोत. चला तर वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तुम्ही बघू शकता मी इथे एक स्ट्रिंग दिलेली आहे. ही अशी एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर खूप साऱ्या स्ट्रिंगला सर्च करण्यासाठी मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आहे इंडेक्स ऑफ. तर आपण एक इथे व्हेरिएबल घेऊया, इज इक्वल टू str डॉट इंडेक्स ऑफ. आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये इंडेक्स शोधायचे. तर इंडेक्स मी कशाची शोधणार आहे, इंडेक्स मी शोधणार आहे कॉमाची, ठीक आहे. तर या कॉमाची इंडेक्स काय, कन्सोल डॉट लॉग आपण इंडेक्स बघणार आहोत त्याची नेमकी काय आहे ते. तर जेव्हा मी कन्सोलमध्ये बघेल मला इन्स्पेक्ट करावं लागेल. तुम्ही इथे बघू शकता मी कन्सोलमध्ये जी इंडेक्स आहे त्या कॉमाची ती आहे 22. तर इंडेक्स ऑफ जी मेथड आहे ती एक नंबर आपल्याला रिटर्न करते, जी पोझिशन आहे त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरची किंवा जे फर्स्ट ऑकरन्स आहे. आता जर मी लिफ्ट नावाचं जर हे टेक्स्ट जर मी इथे सर्च केलं तर त्या टेक्स्टचं इंडेक्स आहे 6. तर इथे लिफ्ट नावाचा जो टेक्स्ट आहे तो पहिल्यांदा सापडलेला आहे, म्हणजे फर्स्ट ऑकरन्स आहे, कारण की लिफ्ट जे आहेत पुढे भरपूर आहेत, 1 2 3 आणि 4 चार जे शब्द आहेत ते लिफ्ट नावाचे सेम आहेत, परंतु त्याचा फर्स्ट ऑकरन्स जे आहे तो हा आहे. त्याच्यामुळे त्याने ह्या ऑकरन्सचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स आपल्याला 6 हा रिटर्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर इंडेक्स ऑफ जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंगला सर्च करू शकतो, पण ती स्ट्रिंग रिपिटिव्ह जर स्ट्रिंग असेल तर त्याचा फर्स्ट ऑकरन्स जो आहे तो आपल्याला आणि त्याची जी पोझिशन आहे ती आपल्याला ते इंडेक्स ऑफ जी मेथड आहे ती रिटर्न करते. तर दुसरी मेथड आहे लास्ट इंडेक्स ऑफ. तर इथे आपण बघूया लास्ट इंडेक्स इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट लास्ट इंडेक्स ऑफ सेम शब्द लिफ्ट, ठीक आहे. तर कन्सोल लॉग लास्ट इंडेक्स ऑफ जो आपला लिफ्ट आहे शब्द त्याचा बघूया. तर लास्ट इंडेक्स कोणता आहे, हा शेवटचा आहे. तर बघूया काय रिटर्न करता येते. तुम्ही बघू शकता 41 जी आहे ती लास्ट इंडेक्स आहे आणि 6 जी आहे ती फर्स्ट इंडेक्स आहे, फर्स्ट ऑकरन्स, ठीक आहे. त्या शब्दाचा फर्स्ट ऑकरन्स असल्यामुळे त्याची इंडेक्स जी आहे ती 6 आहे, आणि लास्ट इंडेक्स जे आहे ते लास्ट ऑकरन्स जे आहे त्या शब्दाचा ते लास्ट इंडेक्स आपल्याला रिटर्न करणार आहे इथे, लास्ट इंडेक्स, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता लास्ट ऑकरन्स जो आहे तो आपल्याला लास्ट इंडेक्स ऑफ जे मेथड आहे ती रिटर्न करते. आणि याच्यामध्ये एक फ्लॉ आहे, म्हणजे एक याच्यामध्ये ॲक्च्युली काय असतं की एक डिफॉल्ट व्हॅल्यू असते याची इंडेक्सची, ठीक आहे. जर मी आता इथे इंडेक्स ऑफ 1 जर दिले, ठीक आहे, किंवा इथे पण इंडेक्स ऑफ 1 जर दिले तर काय होईल बघूया. तुम्ही बघू शकता दोन्ही मेथड्सने -1 हे इथे रिटर्न केलेले आहे. का, तर याची जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, जेव्हा कधी आपण इंडेक्स ऑफ किंवा लास्ट इंडेक्स ऑफ हे जे मेथड्स आहेत, जेव्हा कधी आपण कंडिशन्समध्ये यूज करतो, जेव्हा आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये एखादा शब्द जो आहे तो आपल्याला सर्च करायचा असतो आणि त्याची जी इंडेक्स आहे ती बघायची असते, तर कधी पण आपण इफमध्ये अशी कंडिशन देत असतो, इफ str डॉट इंडेक्स ऑफ लिफ्ट नॉट इक्वल टू -1, ठीक आहे. ही अशी आपण कंडिशन देतो. का, तर
हे जे शब्द आहे लिफ्ट, हा लिफ्ट जर शब्द आहे, हा लिफ्ट जर शब्द या वाक्यामध्ये नसेल तर त्याची व्हॅल्यू जी असते ती -1, ती डिफॉल्ट व्हॅल्यू जी आहे ती -1. -1 म्हणजे तो शब्द त्याच्यामध्ये आम्हाला मिळालेला नाही किंवा आम्हाला तो भेटलेला नाही. तुम्ही जो कॅरेक्टर किंवा जो वर्ड तुम्ही जो शोधत आहात तो आम्हाला भेटलेला नाहीये. तर कंडिशन सुद्धा आपण अशाच पद्धतीने देत असतो -1 म्हणून. तर ते -1 नसू नये, जेणेकरून त्या कंडिशनच्या आतमध्ये पॉइंटर आपला येऊ शकतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आहे सर्च नावाची स्ट्रिंग आहे, म्हणजे मेथड आहे. तर आपण काय करू शकतो, इथे सर्च करू शकतो. सर्च व्हॅल्यू नावाचं मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे str.search. तर सर्च केल्यानंतर इथे मला li जे आहे हे सर्च करायचं आहे. ठीक आहे, तर याचं आउटपुट काय आहे ते आपण बघूया. सर्च व्हॅल्यू रिझल्टमध्ये तुम्ही इथे बघू शकता, इथे सुद्धा इंडेक्स आलेला आहे li. तर ही जी सर्च मेथड आहे, ही सर्च मेथड सुद्धा फर्स्ट सबस्ट्रिंग जी आहे ती रेग्युलर एक्सप्रेशन जे आहे ते फर्स्ट सबस्ट्रिंग जी आहे ती फाइंड करते आणि आपल्याला त्याचं इंडेक्स जे आहे ते पोझिशन जी आहे ती रिटर्न करते. ठीक आहे, जेव्हा आपण एखादी स्ट्रिंग जर सर्च केली तर सर्च केल्यानंतर हे सुद्धा इंडेक्स ऑफ किंवा लास्ट इंडेक्स ऑफ सारखंच आपल्याला पोझिशन जी आहे ती रिटर्न करतं. त्याच्यानंतर मेथड आहे बघा मॅच नावाची. तर ही जी मेथड आहे, पुन्हा आपण बघूया मॅच व्हॅल्यू str.match मी इथे देतो लिफ्ट. आता कन्सोल लॉग करूया काय याची व्हॅल्यू येते ती. ही सुद्धा मित्रांनो मेथड जी आहे ती आपल्याला तुम्ही बघू शकता इथे एक अरे रिटर्न करते. ठीक आहे, तर मॅच नावाची जी मेथड असते त्या जी आपल्याला आपण जी स्ट्रिंग दिलेली आहे ती स्ट्रिंगला जेवढे काही एलिमेंट्स मॅच होतील. ठीक आहे, तर फर्स्ट ऑकरन्स कोणता आहे त्याचा, तर फर्स्ट ऑकरन्स आहे पहिला. ठीक आहे, लिफ्टचा फर्स्ट ऑकरन्स आहे पहिला, त्याच्यामुळे त्याने एक अरे रिटर्न केलेला आहे. त्याच्यामध्ये 0th पोझिशनला आहे लिफ्ट, त्याच्यानंतर ग्रुप्स जे आहे अनडिफाईन्ड आहे, इंडेक्स जे आहे 6 आणि इनपुट व्हॅल्यू जी आहे ती अशी आहे. ठीक आहे, तर या इनपुट व्हॅल्यूमध्ये त्याने त्याने काय केलेलं आहे, हे सर्च केलेलं आहे या इनपुट व्हॅल्यूमध्ये. तर ही झाली इनपुटची स्ट्रिंग. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याने सर्च केलेले लिफ्ट आणि त्याचा ऑकरन्स जो आहे तो पहिला ऑकरन्स आहे, त्याच्यामुळे त्याची इंडेक्स जी आहे ती 6 आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने ते आपल्याला रिटर्न करतं. त्याच्यानंतर ची जी मेथड आहे ती आहे मॅच ऑल. तर where मॅच ऑल व्हॅल्यू आपण इथे स्टोअर करूया डॉट इथे मॅच ऑल. ठीक आहे, मॅच ऑल केल्यानंतर सेम शब्द आपल्याला सर्च करायचा आहे. आता कन्सोल लॉग मध्ये आपण तो रिझल्ट आपण पुन्हा स्टोअर करूया. बरोबर आहे, आता बघूया काय व्हॅल्यू येते त्याची. तुम्ही बघू शकता इथे एक रेग्युलर एक्सप्रेशन दिलेलं आहे. ठीक आहे, तर रेग्युलर एक्सप्रेशन आल्यानंतर त्याला आपल्याला काय करावं लागेल, त्याला आपल्याला लूप करावं लागेल. ठीक आहे, तर काय आहे याचा अर्थ, म्हणजे लूप करावं लागते म्हणजे काय. ठीक आहे, तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला एक इटरेटर व्हॅल्यू मिळते. तर तुम्ही इथे बघू शकता रेग्युलर एक्सप्रेशन स्ट्रिंग इटरेटर. ठीक आहे, इटरेटर व्हॅल्यू म्हणजे कशी आहे, तर ही एक ही जी एक व्हॅल्यू असते याला आपण लूप करू शकतो. ठीक आहे, किंवा या व्हॅल्यूपासून आपण अरे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, तर कसं, तर मॅच ऑल जे आहे, ठीक आहे, त्याची व्हॅल्यू तर आपल्याला आलेली आहे रेग्युलर एक्सप्रेशन. तर आपण काय करूया, एक अरे तयार करूया इटरेटर नावाचा. ठीक आहे, इटरेटर अरे आपण तयार केलेला आहे. त्याच्यानंतर मॅच एक अरे डॉट फ्रॉम. ठीक आहे, अरे डॉट फ्रॉम केलं तर इथे आपण बघू शकतो ही जी फ्रॉम मेथड आहे अरे डॉट फ्रॉम. ठीक आहे, ही मेथड मी अरेजचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये घेतलेली आहे. तुम्हाला जर कळालं नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा, किंवा आणखी जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर थोडक्यात मी सांगतो. अरे डॉट फ्रॉम जी मेथड आहे तिथे आपण इटरेटर जर आपण पास केला, इटरेटर ऑब्जेक्ट किंवा एखादा अरे लाईक जो एलिमेंट असतो तो जरी आपण पास केला
तरी त्याच्यापासून ती एक अरे आपल्याला एक बनवून देते. ठीक आहे. तर हे जे व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल मी आता इटरेटर व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे हे व्हेरिएबल मी इथे पास करतोय आणि याला मी कन्सोल डॉट लॉग केलं इटरेटरला. तर बघूया आपण काय होतंय. तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये सुद्धा त्याने काय केलंय, प्रत्येक आता इथे मॅच ऑल आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता हे मॅच आहे. तर मॅच मध्ये फक्त हा एक रिझल्ट दिलेला आहे. ठीक आहे. तर मॅच ऑल मध्ये इथे हा सेम रिझल्ट जो आहे तो मल्टिपल इंडेक्स मध्ये त्याने या अरे मध्ये या इटरेटर मध्ये आपल्याला दिलेला आहे. मॅच आणि मॅच ऑल. ठीक आहे. म्हणजे एक फाइंड करा किंवा मल्टिपल फाइंड करा. ठीक आहे. तर इथे एक फाइंड या सिंगल फाइंडचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे, पण हे मल्टिपल फाइंडचा रिझल्ट आपल्याला अरे मध्ये त्याने स्टोअर करून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे सिंगल फर्स्ट ऑकरन्स हे मॅच जे फंक्शन आहे ते फर्स्ट ऑकरन्सला इथे फाइंड करून आपल्याला दिलं, परंतु इथे मॅच ऑल मध्ये फर्स्ट ऑकरन्स सुद्धा घेतलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑकरन्स जो आहे तो त्या लिफ्ट शब्दाचा तो सुद्धा घेतलेला आहे. थर्ड ऑकरन्स जो आहे तो सुद्धा घेतलेला आहे आणि फोर्थ ऑकरन्स जे आहेत ते सुद्धा घेतलेले आहे आणि त्याचे इंडेक्सेस जे आहेत ते आपल्याला दिलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे चार म्हणजे चार जे आयटम्स आहेत या अरेमध्ये 4 आयटम्सचा हा अरे आहे आणि याच्यामध्ये लूप करून आपण प्रत्येक आयटमची जी इंडेक्स आहे ती आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर हा झाला इटरेटर. बरोबर आहे. तुम्हाला मी दाखवतो इटरेटर डॉट फॉर इच. ठीक आहे. पहिले आहे व्हॅल्यू व्हॅल, त्याच्यानंतर आहे इंडेक्स. ठीक आहे. हा जाणार आणि जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा एक अरे आहे मित्रांनो. ठीक आहे. व्हॅल डॉट फॉर इच व्ही आणि आय. ठीक आहे. इथे जर मी कन्सोल लॉग केलं व्ही, आता हा चाइल्ड अरेला आलेला आहे. ठीक आहे. तर चाइल्ड अरेमध्ये आपल्याला त्याची जी इंडेक्स आहे ती फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता अरे ऑफ 1 आहे. ठीक आहे. अरे ऑफ 1 म्हणजे आता सुरुवातीला आपण हा कन्सोल लॉग व्हीच करून बघूया काय प्रिंट होते ते. तुम्ही बघू शकता लिफ्ट हे 4 वेळेस प्रिंट झालेले आहे इथे. ठीक आहे. बरोबर आहे. आणि त्याची इंडेक्स जी आहे ती इंडेक्स ही इथे प्रिंट झालेली. तर आपल्याला व्हॅल्यू जी ऍक्सेसिबल ती ही राहते लिफ्ट जे नाव आहे त्याचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नेस्टिंग ऑफ अरे सुद्धा इथे ऍक्सेस करू शकता फॉर इचने. आणि लूपिंग मी तुम्हाला लूपिंगचा जो व्हिडिओ आहे माझा त्याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवलेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो दुसरी जी मेथड आहे ती इन्क्लूड्स आहे. ठीक आहे. इन्क्लूड्स. तर वेअर इन्क्लुडेड व्हॅल्यू इज इक्वल टू str डॉट इन्क्लूड. ठीक आहे. इफ इट इन्क्लूड्स, तर हे काय करते आपल्याला बुलियन ट्रू और फॉल्स हे रिटर्न करतं. जर लिफ्ट हे या सेंटेन्समध्ये आहे का नाही ते आपण चेक करतो. वेदर इट इन्क्लूड्स इन टू दॅट स्ट्रिंग और नॉट. ठीक आहे. तर मी जेव्हा याला कन्सोल डॉट लॉग करेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता लिफ्ट हा शब्द जो आहे तो या सेंटेन्समध्ये आहे म्हणजे ट्रू आहे व्हॅल्यू. ठीक आहे. तर खूप साऱ्या कंडिशन्समध्ये इफ कंडिशन्समध्ये सुद्धा, कारण की बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतं त्याच्यामुळे इफ कंडिशनमध्ये डायरेक्टली यूज केलं जातं. मी सुद्धा भरपूर वेळेस करतो. म्हणजे जशी गरज लागली आपली त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर आहे स्टार्ट्स विथ. ठीक आहे. स्टार्ट्स विथ. स्टार्ट्स विथ नावाची जी मेथड आहे ती सुद्धा आपल्याला बुलियनच रिटर्न करते. जर आता हा जो शब्द आहे हा लर्न सोबत स्टार्ट होतो का. ठीक आहे. लर्न या शब्दासोबत ते जे वाक्य आहे ते स्टार्ट होते का, तर ते आपल्याला बघायचं आहे इथे. तर याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला ट्रू येणार. ठीक आहे. कारण की ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग या शब्दासोबत स्टार्ट होते. जर मी इथं लिफ्ट दिलं तर बघूया काय होते. तुम्ही बघू शकता फॉल्स आहे, कारण की ती जी स्ट्रिंग आहे या शब्दासोबत स्टार्ट होत नाहीये, कारण की लिफ्ट हा शब्द जो आहे तो सेकंड शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एंड्स विथ. जर एखादी स्ट्रिंग आहे ती एखाद्या शब्दासोबत एंड्स विथ होत आहे का. ठीक आहे. तर तेच आपण इथे बघूया.
इथे आहे एंड्स विथ, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जी मेथड आहे ती मेथड आहे एंड्स विथ, ठीक आहे. तर एंड्स विथ आता इथे लिफ्ट सोबत तो एंड होतोय आणि लर्न सोबत तो स्टार्ट होतोय, ठीक आहे. तर या दोन्ही केसमध्ये तो ट्रू ट्रू आपल्याला देणार. तुम्ही इथे बघू शकता या दोन्ही केसमध्ये त्याने ट्रू दिलेली आहे, कारण की स्टार्ट लर्न सोबत होते आणि एंड जो आहे तो लिफ्ट सोबत होतोय, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर एवढे सगळे मेथड्स आहेत मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, ठीक आहे. त्याच्यानंतर शेअर करा.